भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. आज दाखवते तुम्हाला पिठी भात. चला तर मग एक बाउलवर आता लाल हुलगं घेतलेले आहेत. असे दिसतात ते हुलगं. ह्याचं माडगं पण खूप छान होतं आणि भाजण्यासाठी मी लोखंडी तवा वापरलेला आहे. लोची आवश्यकता असते आपल्या शरीराला आणि ह्यातून मिळते आणि तडतडूपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता हे भाजलेलं आहे. मिक्सरमधून एक राऊंड काढून घेतलेलं आहे. त्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत आणि काढायचं थोडंसं, साल निघून जाते आणि मग पांढरं दिसतं पीठ. मिक्सरमधूनच बारीक केलेली ही पावडर पाहू शकता तुम्ही. थोडंसं दरदर राहतं, ते रवाळ राहतं. आणि आता ही अर्धा ग्लास पाणी घालून ना पिठी पातळ करून घ्यायचे. 3 व्यक्तीसाठी बनवते तर 4 चमचे मी इथं पीठ घेतलेलं आहे. अर्धा ग्लास पाणी घालून आता हे पातळ करून घ्यायचं आहे. पारंपरिक हा कोकणातला पदार्थ आहे. खूप खायला मस्त लागतो पिठी भात. आता हे म्हणजे गुटळ्या आहेत ना, ते मोडून घ्यायच्या. डायरेक्टलीसुद्धा तुम्ही घालू शकता, पण ते गुटळ्या मोडायला थोडासा त्रास होतो. आता हे मिक्स करून घेऊ व्यवस्थित. हे पातळ झालेलं पीठ आहे ना, हे आता बाजूला ठेवून देऊ आणि कढईमध्ये आता तेल घालून मस्तपैकी याला तडका देऊ. आता 1 चमचावर तेल घालून घेऊ कढईमध्ये. आता त्याच्यामध्ये घालू जिरं मोहरी तडतडली की आता घालू कढीपत्ता आणि मिरची, आलं आणि लसूण ठेचून घेतलेला आहे, तोही परतून घ्यायचा व्यवस्थित. थोडासा हिंग घेतलेला आहे, गरम मसाला. आता हे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. मसाला व्यवस्थित भाजला पाहिजे आणि तुम्ही लसूण आणि कांदा दोन्हीसुद्धा वापरू शकता. ते तर अप्रतिमच लागतं पिठी. आता हे भाजलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ना 1 ग्लासभर पाणी घालून घेऊ. अगोदर अर्धा ग्लास घातलेला होता. 1 चमचाभर लाल तिखट आणि तिखट कमी वापरलेलं आहे, कारण अगोदर मिरची वापरली ना, म्हणून थोडंसं कमी वापरलेलं आहे. 1 ग्लासभर पाणी आता उकळलं की ते जे पातळ केलेली पिठी होती ते ह्याच्यामध्ये ॲड करायची. आणि भाताबरोबर इतकं छान लागतं आहे ना, काय सांगू तुम्हाला. आता हे चवीनुसार मीठ घालून घेऊ. आता पातळ केलेले पीठ आहे ना, ह्याच्यामध्ये ॲड करायचे आणि चांगली एक उकळी आणायची त्याला. आणि जर समजा तुमचं घट्ट वाटत असेल पिठी तर थोडंसं कोमट पाणी घालायचं त्याच्यामध्ये. आता कोकम घालून घेऊ 2 ते 3 आणि चांगली उकळी मारायची अनेकदा. 1 मिनिटभर उकळलं की छान आपली पिठी तयार होते. आता गरमागरम भातावरती काढून घेऊ. आपली पिठी भात तयार आहे, खाण्यास रेडी. वरून थोडीशी कोथिंबीर देखील घालून घ्यायचं त्याच्यावरती, गरमागरम पिठीवरती. खूप भन्नाट लागते ही, करून बघा. आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद.